हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुमाद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निसरते वाणी जहुनुकन्या प्रवाहवद्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वमरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही महाभारतांतो धर्मरायाक नारदानं पुलस्त्य ऋषीले आणि पुलस्त्य ऋषीनं या एक तीर्थक्षेत्र यात्रे करची कशी म्हणून सांगिले रीतीरीची नारद त्यांनी सांगता रसाची भीष्माक सांगील विषय पुलस्त्य ऋषीनं तशी आम्ही आता इतली वेळ ताई काही खंच क्षेत्र ते जल्लेलं आहे कपिल क्षेत्र प्रवास ते जल्लेलं आता तदनंतर ते कपिल क्षेत्रात मुखारी 3 कोटी पुण्यतीर्थ तै सरकतीर्थ रुद्रकोटी तै सरकतीर्थांतो नल्लारी रुद्रकोटी तीर्थाचे नल्लेल तसले पुण्य रुद्रकोटी सरकतीर्थांतो महादेवाल सानिध्य सब त्यांचे क्षेत्रांतो खंचे कपिल क्षेत्रांतुची इलास्पद म्हणलेले एक तीर्थ त्या तीर्थांतू स्नान कोरका तद नरक वासना अशी पुरे याग यज्ञ केलेले फल मेळटा। मागिरी इलास्पद तीर्थस्नानानंतर किंदान किंजप्य म्हणून म्हणलेले तीर्थक्षेत्राक प्रयाण करता ते तीर्थक्षेत्रांतू स्नान करताना ते कसल सकडी वस्तू चांग वस्तू दान केले पुण्य मेळटा पळय तसल पुण्य मेळटा म्हणून मागीर किंदान किंजप्य जात्रे कलशी तीर्थांतू स्नान केल्यार अग्निष्टोम यागाचे फल मेळटा म्हणून सांगून मागीर सरकतीर्थाचे विषय सांगिल्लो ताजे इश्टाक म्हळ्यार पूर्व दिक्कांतू नारदाले एक नारदाल तीर्थ ते कळ्ळे ते भीष्माक प्लस ते सांगचे न्हू नारदान युधिष्ठिराक तेंचे विशय सांगचे नारदाल तीर्थ म्हळ्यार अंबाजन्म म्हणून ताजें नांव ते तीर्थांत कोण स्नान करता तांकां नारद महर्षीले अनुग्रह जाता। अंबाजन्म तीर्थाचे यात्रा जातरी शुक्ल पक्षा दशमी दीस पुंडरीक तीर्था येवन पावल्यार भारी लायक पुंडरीक याग केलेले तसले एक फल मेळटा म्हणून थंय दुखून वृषभ वृषभ ध्वज म्हणून परमेश्वर न्हय तागेले त्रिविष्टप क्षेत्राचे यात्रा कोरका थंय दुखून फलकी बनाक यात्रा कोरका म्हणून सांगूनच मागीर फलकी बना क्षेत्र थंय दृश्यद्वती न्हंयतू स्नान कोरका थंय तशीची देवतेंक कोण अर्चन करता तांकां अग्निष्टोम वाजपेय याग अतिरात्र याग केलेले तसल फल मेळटा तांकां म्हणून थंयची त्यांच्या क्षेत्रांत फलकी वन क्षेत्रांतूची सर्वदेव तीर्थ म्हणून सर्वदेव तीर्थांत कोण स्नान करता तांकां 1000 गोदान केलेले फल मेळटा म्हणून सर्वदेव तीर्थ लागीं पाणी खाता म्हळें एक तीर्थ आसा थंय देवतेंक त्या तीर्थांत स्नान करून देवतेंक अनन्य भक्तीन अर्चन केलेलो ताका राजसूय यागा फल समीत मेळटा। नंतर अवसाना कालांत ऋषी महर्षी तितले तपस्ये करून तांकां प्राप्त जावचे खंयचे सकड उत्तम लोक आसा ते वय ताका मेळटा म्हणून अशी फलकवी नक्षत्र यात्रा जाले। फलकवी नक्षत्रांत दृश्यद्वती न्हंय ताजे नंतर सर्वदेव तीर्थानंतर पाणिकाता तीर्थ इतल्यान तो थंय स्नान कोरका म्हणून थंय दुखून मागीर फलकवी नक्षत्राचे नंतर मिश्रका म्हळेले तीर्थक्षेत्र मेळटा ते महात्मा व्यासा निमती ब्राह्मणांक तीर्थांनी सकल तीर्थ हाणू या क्षेत्रांत मिश्र केले की त्याच्यान मिश्रक तीर्थ म्हणून म्हणजे मिश्रक तीर्थांत स्नान केलं सर्व तीर्थक्षेत्रांत स्नान केलेलं बरी जत्ता म्हणून सांगून म्हणटाचे। मिश्रक तीर्थानंतर व्यासवन म्हणून मेळटा व्यासवनांत तशीची
कोण यात्रे बायसरला ताणणी येता आहार जेवका जितेंद्रिय जेवका व्यासमन क्षेत्रांतोई मनोजेव्हा मळेले तीर्थस तई सहस्र गोदान केलेलं पुण्य मिळता व्यासमनाची यात्रा जल्ली त्याच्या नंतर मधवटी क्षेत्र त्या मधवटी क्षेत्रांत देवी तीर्थ आमकां 2-3 कडेन मेळ्ळे ज्याला हेमाई देवी तीर्थ म्हणटाची हे देवीक अंतू अर्चन करचे देवीले अनुग्रह जाता म्हणून मागिरी कौशकी आणि दृश्यवती न्हंयचे संगमस्थान मेळटा त्या संगमस्थानांत कोण स्नान करतात सर्व पापा दुखून मुक्त जाता मागे थंय दुखून व्यासस्थली म्हणून म्हणलेले पुण्यक्षेत्र थंय पुढे एक पंता पुत्रशोकानं व्यास तांगे शरीर त्याग करता म्हणून सांगून लेखील काही त्यातून देवतेंनी म्हणून व्यासांक समाधान केलेले म्हणून म्हणटाची तशें ताका व्यासस्थली म्हणून म्हणलें थंय व्यासस्थली क्षेत्र यात्रा केल्यार जलके सहस्र गोदान केलेलं पुण्य मेळटा म्हणून थंय दुखून मुखारी किमदत्त क्षेत्र म्हणून सांगून आसा थंय त्या किमदत्त क्षेत्रांत एक कसने 104 मुष्टी उणे 96 मुष्टी तीळ दान केल्यार सर्व रणा दुखून मुक्त जाताची म्हणून म्हणटाची आनी ते तीर्थांत वेदी तीर्थ म्हणून आसा किमदत्त तीर्था लागींची ते वेदी तीर्था स्नान केल्लो ताकाय ते सहस्र गोदाना फल मेळटा म्हणून वेदी तीर्थ मात्र नाही किंदत्त व्यासस्थली क्षेत्र दुखून किंदत्त क्षेत्र तांतू किंदत्त तीर्थ वेदी तीर्थ मात्र नाही अहस्सु आणि सुधीना म्हणून म्हळेला आणि दोन्ही तीर्थ तांतू ही स्नान केल्यारी सूर्यलोक प्राप्त जाता हंग किंदत्त क्षेत्राचे ते 4 तीर्थांतो स्नान केल्या किंदत्त तीर्थक्षेत्र यात्रा जाली मागीर मृगधूम क्षेत्र ते मृगधूम क्षेत्रांत गंगा नदी आसूचे ते गंगा नदीन तो स्नान करून महादेवाक अर्चन केल्यार अश्वमेध याग पुण्य मेळटा थंय देवी तीर्थ आसा त्या तीर्थांत स्नान केल्यार सहस्र गोदान केलेले पुण्य मेळटा मृगधूम क्षेत्र जातरी वामन क्षेत्रांत विष्णुपद तीर्थ म्हणून आसा वामन मूर्तीला अर्चन थंय विष्णू लोक मेळटा म्हणून आसा ते वामन विष्णू तीर्था लागींची कुलंपुना म्हणून म्हळेलें एक तीर्थ आसा पुना म्हळ्यार पवित्र करचें कुलंपुना तशी नांवां सांगल्या वरी त्या तीर्थांत कोण स्नान करता तागेले सगळे कुल उद्धार जाता म्हणून म्हणटाचे वामन क्षेत्रा नंतर मरुत्तु सप्तमरुत्तु आसा पळय सप्तमरुत्तु म्हणीत जेवो 49 मरुत्तु म्हणीत तांगेले तीर्थक्षेत्र पवनारदा म्हणचे ते पवनारदांत कोण स्नान करता ताका मागीर वैकुंठ मेळटा म्हणून म्हणटाचे त्याच क्षेत्रांत अमरहरदा म्हळेलें एक तीर्थ आसा थंय स्नान केल्यार आनी इंद्रा पूजन करता तशें केल्लें जालें म्हणजे स्वर्ग लोकांत ताका पुरस्कार मेळटा म्हण ताजे नंतर तेंच्या क्षेत्रांत शालिहोत्र महर्षीन केलेले शाली सूर्य तीर्थ आसा तांतू स्नान केले सहस्र गोदान केलेले फल मेळटा शाली सूर्य तीर्थ स्नान जातरी मागीर सरस्वती न्हंयचे तिरार एक श्रीकुंज तीर्थ क्षेत्र आसा थंय स्नान करता थंय अग्निष्टोम यागा फल मेळटा थंय देखून नैमिष कुंज क्षेत्र पुढे नैमिषारण्यांत वास करून आशिल्ली कितलीं अशी महर्शांक तीर्थयात्रा करता म्हणून संकल्प करून कुरुक्षेत्र आयली की सरस्वती न्हंयचे तिराला येतना सरस्वती न्हंयचे कुंज म्हळ्यार थंय मस्त कमला फुल्लाचे वालेसूचे तीर्थ न्हंयचे पोर्शन ताका कुंज म्हणचे त्या सरस्वती मस्त कमला फुल्ला वालेशील कडेन तांणी स्नान केलें की थंय आनी विश्राम केलें की तशें ताका नैमिष कुंज म्हणून नांव जालें म्हळ्यार तांणी नैमिषारण्या देखून आयिल्ले ऋषी महर्षीन तांणी थंय स्नान करून विश्राम केल्लें म्हणल्यार तांगेलें नांव ते कुंजाक आयलें तस्मिन् कुंजेन रसस्नात्वा अग्निष्टोम फलम लभेत म्हळ्यार ते नैमिष कुंजाक कोण स्नान करत की तांकां अग्निष्टोम फलाचें हे अग्निष्टोम यागाचें फल मेळटा म्हण थंय दुखून यात्रेकान कन्यातीर्थाक प्रयाण करता कन्यातीर्थांत स्नान करतना सहस्र देणू दान केलेलं तसलं पुण्य मेळटकी थंय दुखून कन्यातीर्था नंतर ब्रह्मतीर्थ म्हणून मेळटा ब्राह्मण कशी ब्राह्मणाची तो आत्मा शुद्धी पावन ब्रह्म साक्षात्कार पावता ब्राह्मण सोडून वरलेल्या जनांनी क्षत्रिय वैश्य शूद्रान त्या तीर्थांत स्नान केलें तरी त्यांनी ब्राह्मण्य पावताची म्हणून सांगूनच तशी त्या ब्रह्मतीर्था नंतर सोमतीर्थ थंय कोण स्नान करता ताका मागीर अवसानानंतर मरणानंतर चंद्रलोक मेळटा सोमतीर्थानंतर सप्तसारस्वत तीर्थ ते सप्तसारस्वत महाक्षेत्र म्हणतात ते सप्तसारस्वत तीर्थ सूच कडेन थंय मंकणका म्हणून म्हळेलें एकलो महर्षी आशिल्लो कितली वर्षपर्यंत तपस करून सिद्धी पावलो पळय तो मंकणका महर्षी विशयी अनेक काणेस कसं न्ही म्हूण म्हळ्यार ते महर्षी दर्बे हाडू चमकल एक पंत दर्बे म्हळ्यार केन्नाय हातान तांडील घाय जाता तशी ताका हाताक घाय जावन ಸ್ವಲ್ಪ रगत आयली
त्या रगत येवका ನಾವು ರಕ್ತ ಬದ್ಲಾಕ ತಗಲ್ ಅಂಗ ದುಕುನು ತರಕಾರಿचे तो तरकारी शिंदितान रस देवंत पडत तशी रस इल्के ये बारी आश्चर्य जलके तका ನಂತಲು ಕೈತೋ ತಗಲ್ ದೋಳ ಹೋಡ್ ಜಲ್ಕೈ ಮಳೆರಿ ಕೆದ್ನಾಯ್ ಘಾಯ್ತಿಲ ರಗತಿವ್ ಕತೆ ಸೊಂಡ್ ಮಿಗಲ್ ಹಂಗ ಅದಕ್ಕೊಂದು ತರಕಾರಿ ರೋಸ್ ಎತ್ ನಾವು ಮುನ್ಸಂಗುನು ಆಶ್ಚರ್ಯರ್ ನಂಚು ಶುರು ಕೆಲಕೆತಾನೆ त्या ताणे नंतना कितलं व्हडलो तपस्वी म्हळ्यार थंय लाग्गे सुचे स्थावर स्थावर म्हळ्यार वृक्ष गुड्डो पर्वतो तेमय मांत्र न्हय जंगम म्हळ्यार सर्व प्राणी मनुष्य समीत पुरो जन्नांचो शूर केल खंय तशें देवतेंक पुराय आश्चर्य जल की त्यांनी सीधा रुद्राला वचन मागले की त्यांनी रुद्रा महर्षी मंकणक नंतरच तगेल तपस्या प्रभावान तगेल सुत्तशिले स्थावर जंगम सतान नंतरच कसं करचे तू वचून आता त्या महर्षीले नृत्य राबो का म्हूण कडे देवतेंक तास्तो म्हणालो आणि मंकणका महर्षीला वचून म्हणके हे मंकणका तू कसं लाक नंतरच तुका इतली आनंद पावची कारण कसं असं म्हणून तेदन तो म्हळा की हांव एकलो तपस्वी धर्मिष्ठ जावन चलतलो मनीस बळे मेघ हाताक दर्बी लागले रगत येवक आशिल्लो रगत कडेन शाकर रस येयले म्हळ्यार तरकारीचे रोसा म्हण येयले रगत येवचे बदलाक शाकर रसा येयल देखून म्हाका आनंद जाल्ले म्हूण कडेरी रुद्र हांसयल की तो म्हणाल की मंकणका तूं तुगेले हाता दुखून शाकर रस येयल्याक म्हाका कसलें आश्चर्य जालें तुमी गेले हात पळयला हांवें म्हणाल कई ताणें तागेले बट्टा तुदीन 10 वत्ताचे उंगुष्ट्या बोट म्हणटा पळय घट्टी चिरडून सोडली की ते 10 वत्ता उंगुष्ट्या बोट्टा घाय जाले कोणाले रुद्राले थंय दुखून रगत येवचे बदलाक धबे भस्म येयले खंय कळ्ळें मंकणाक कळ्ळें की कुडले यो आयलो परशिव म्हूण सांगून तशी ताणें मंकणाक करता शिवस्तोत्र म्हणून आदी खंय म्हणटाची तशी ताणें भक्तीपूर्वक जावन मंकणकान शिवाल स्तोत्र केलें की कळ्ळें तूं असुरासुरसी जगतो गतिस्त्वमसी शूलद्रक म्हण शूलपाणी तूं देवतेंक असुरांक सकल जगताक आश्रय दितलो चरचरात्मक जावन आशिल्ले त्रैलोक्यय तुगेले निमती जाल्लेले म्हूण लेखूं येता कल्पांतरांत सर्व तूंच ध्वंस करतलो तूं कोण तुगेलें निज स्वरूप कसलें खंयचे देवतेंकय वतना म्हणटना म्हाका हांव बरीची एक सामान्य ऋषी महर्षी म्हूण लेखला जाल्यार एक मनुष्य म्हूण लेखयता तुगेला पारमहिम म्हाका कशी कळचे ब्रह्मा इत्यादी देवते पुरे तुगेल्या अंगांत आसा कार्यकारण तुची कार्य करतलोय तुची कार्य करयसितलोय तुची सकल लोकय तुगेल्यांत आसा लोक पुरे तुची जावन आसा सर्व देवते तुगेल्या अनुग्रहा निमती निर्भीती रसाची म्हूण सांगून म्हणटा तो पळय आमकां आश्चर्य दिसता महादेवाये स्तोत्र केले मंकणक महर्षी ताका विष्णू पारम्य गोतना आशिल्ले म्हूण तेदन आमी कसं लेखूं का म्हळ्यार ताणें शिवांतर्गत जावन आशिल्ले महाविष्णुकाची आराधन केलेलें म्हूण सांगून लेखूं का तेदन आनी सांगता की हे महादेवा हांव तपस्या केला हे नांचून कोरनांग आशिल्ले स्थावर जंगम बादिल मेगेल तपस्या कसं लेखून जेवचनाचे न्यूनते वचनाचे तशें अनुग्रह करेम तेदन तो म्हणाल काय ना महर्षी हांव अनुग्रह करता तुगेल तपस्या तपः ते वर्धतां विप्र मत्प्रसादात सहस्रदाहा हजार वांट्यान तुगेल तपस्या वृद्धी जाता म्हूण हांव तुगेल ओटी आश्रमांत तूं वास करता म्हूण तशी कोण हे सप्त सारस्वत तीर्थांत तूं स्नान करतकी आनी म्हाका भक्तीन पूज करताच की तांणी सद्गती पावताची तांकां सारस्वत लोक मेळटा म्हूण सांगून महादेव रुद्र सांगून तो थंय नंतर दान जाता तशें जावन ते सप्त सारस्वत तीर्थांत स्नान करल्यार महादेवाल लोक मेळटा म्हूण म्हणटाचे न्हय सारस्वत लोक मेळटा म्हणटाचे थंय दुखून औशनस क्षेत्राक ते औशनस क्षेत्रांत देवते महर्षी पुरे आसाची मांत्र न्हय कार्तिकेयाल सान्निध्य थंय आसा म्हणटाचे इतिक तीर्थई कार्तिकेय म्हळ्यार भृगुवंशोत्पन्न शुक्राचार्य राक्षसांगेल गुरू ताणें मागील षण्मुखांत थंय आसूं का तशी तो थंय आसा ते औशनस क्षेत्रांत कपालमोचन म्हळेलें तीर्थ आसा म्हळ्यार त्या तीर्थांत कोण स्नान करता कपालमोचन तशी सर्व पापा दुखून तो विमुक्त जाता कपालमोचनांत स्नान जातरी अग्नितीर्था वचूं अग्नितीर्थांत कोण स्नान करता तो अवसानानंतर मरणानंतर अग्निलोक पावता म्हूण म्हणटाचे मागीर तेंच क्षेत्रांत कपालमोचन क्षेत्रांत विश्वामित्र तीर्थ म्हूण सुप्रसिद्ध जावन आशिल्लें एक तीर्थ आसा त्याच तीर्थांत स्नान करतलो जन्मांतरांत ब्राह्मण जावन जन्म ते म्हळ्यार विश्वामित्र तो क्षत्रीय ब्राह्मण जालो न्हू तशी
कोण त्या तीर्थक्षेत्रांत तो स्नान करता त्यांनी तो मागीर ब्राह्मण जाता म्हणून थंय दुखून ब्रह्मयोनी म्हणलें एक तीर्थक्षेत्र मेळटा ते ब्रह्मयोनी तीर्थांत तो स्नान केल्यार ब्रह्मलोक मेळटा म्हूण म्हणटाचे मात्र न्ही ते ब्रह्मयोनी तीर्थांत कोण स्नान करता तागेले मागशीचे आनी मुखारचे 7 माती थंय पवित्र जाताची म्हूण म्हणटाचे थंय दुखून कार्तिकेयाल तीर्थ प्रतूदक तीर्थ म्हणटात थंय यात्रा कोरता ते पुण्यतम जावन आशिल्ले प्रतूदक तीर्थांत स्नान केलें रे देवपित्रांगेले अर्चनांनी केल्ली म्हूण जाल्यार रे ताका कोळणू केल्लेले कळना ती कोरून गेल्लेले सकल दोष म्हणटा पळय तांतूं दुखून त्या पाप पळय निवारण जाता अश्वमेध यागाचें पुण्य मेळटा मरणा नंतर स्वर्ग मेळटा म्हणून म्हणटात तशी आनी ताज नंतर कुरुक्षेत्र यात्रा ती भारी श्रेष्ठ यात्रा ताजे पशी चड सरस्वती न्हंयेंत स्नान करचें तें आनीकय श्रेष्ठ पुष्करादी सुरवेक कुरुक्षेत्र यात्रे पुण्यप्रद सरस्वती न्हंयेंतून आल्यार आनीकय चांग पुष्करादी तीर्थांत स्नान केल्यार सरस्वती न्हंयेंत स्नान केलेले पशी चड पुण्यप्रद तितले पुण्य प्रतोदकांत स्नान केल्यार मेळटा म्हणून कळ्ळें मागीर तशें जावन प्रतोदक तीर्थांत उत्तम सर्व तीर्थानां यस्त्यजेदात्मनस्तुन् म्हळ्यार प्रतोदक तीर्थांत कोण स्नान करता कोण थंयच जप करून थंय देह त्याग करता ताका मागीर जरा मरण ना पुनर्जन्म ना तो देवते जाता म्हूण म्हणटाचे ही ताका म्हळ्यार ह्या प्रतोदक तीर्थाचे एक श्रेष्ठता सनतकुमार व्यासान पळय सांगिल्लो तशी प्रतोदक तीर्था पशी उत्तम तीर्थ जगत्यांत खंयचेय ना कोण तीर्थ तंतु हें प्रतोदक तीर्थ कोण त्या तीर्थांत स्नान करता तांकां पवित्र करता कांय नाका प्रतोदक तीर्थ म्हूण नामोच्चारण केल्यार पवित्र जाताची म्हणटना तें स्नान केल्यार सांगतावे तशीची आनी ज्ञानी जाल्ले जन प्रतोदक तीर्थ स्नानाचे फल सांगतात की कितले पापिश्ट जावं तांणी प्रतोदकांत स्नान केल्लें म्हणजे सर्व पाप परिहार करून अवसानानंतर म्हळ्यार मरणानंतर स्वर्गलोका पावताची म्हूण तशी प्रतोदक तीर्थाची लागीं मधुस्रव म्हणलेलें आनी एक तीर्थ क्षेत्र आसा तांत कोण स्नान करता तांणी सहस्र गोदान केलेलें पुण्य तांकां मेळटा म्हूण ते मधुस्रव तीर्थ स्नान जाले नंतर सुप्रसिद्ध जावन आशिल्ले सरस्वती आनी अरुणा नदी संगमस्थाना प्रयाण करता ते संगमस्थानांत त्रिकालांत स्नान करताची तिनी रात्री निरशन म्हळ्यार कसलेय खावचें ना तशी केल्लें म्हूण जाल्यार रे ब्रह्महत्या दोशा दुखून विमुक्त जाता म्हूण सांगून म्हणटाचे आनी तागेले मागशीचे मुखारचे 7 मात्याच्यांक उद्धार करता तो म्हूण ते सरस्वती अरुणा नदी संगमस्थाना लागीं अर्ध किल म्हळ्यार एक तीर्थ आसा त्या अर्ध किल ब्राह्मणाल वैरच्यान तांकां नांवच्याक उद्दाक जावका म्हणलेले एक अनुकंपान दर्बी महर्शीन ते तीर्थ निर्माण केलेले म्हूण म्हणटाची तशी ब्राह्मणाल कतीर म्हूण आतां ब्राह्मण कोण म्हूण म्हणलेले कतीर ते दर्बी महर्शीन सांगले की व्रतोपनयनाभ्यां च अपि उपवासेन वाप्युत क्रियामंत्रेश्च संयुक्तो ब्राह्मणः स्यात् न संशयः म्हणून व्रत उपनयन उपवास संध्यादी प्रक्रिया वेदाध्ययन हे सकट कोण करता तो मात्र ब्राह्मण म्हूण सांगून आनी क्रियामंत्रविहीनो अपि तत्र स्नात्वा नरर्षभ चीर्णव्रतो भवेद् विद्वान् रष्टमेतत् पुरातनैः आतां एकाच वेळे संध्याधिक्रिया करनी ताका ना वेदाभ्यास करूंकूच ना जाल्यार ते अर्ध किल तीर्थांत स्नान केल्यार वेदाध्ययन केल्ले संध्याधिक्रिया क्रमार केलेले फल ताका मेळटा म्हूण म्हणटाचे दर्बी मुनी ब्राह्मणाल वैरच्या अनुकंपान ते तीर्थ निर्माण केलेले आनी तितली मान्य तीर्थ निर्माण करून तीर्थांत चतुस्सागराचे 4 कडेचे सागराचे उदकाय हाणू घाल्लेले म्हणून म्हणटाणे दर्बी महर्शीन कोण त्या तीर्थांत स्नान करता पळय ताका केन्नाय कसली अर्ध किल तीर्थांत स्नान केलेल्याक दुर्गती मेळलें ना सहस्र गोदान केलेलें पुण्य मेळटा ताजे नंतर शतसहस्रक तीर्थ म्हूण मेळटा थंयक प्रयाण करता शतसहस्रक तीर्था लागींची सहस्रका म्हणलें एक तीर्थ आसा ते 2 तीर्थय लोकप्रसिद्ध जावन आसा उभयो हि नरः स्नात्वा गोसहस्रफलं लभेत् दानं वापि उपवासो वा सहस्रगुणितं भवेत् ते तीर्थक्षेत्रांत स्नान केलें सहस्र गोदान केलेलें पुण्य लभ्य जाता म्हणून त्या क्षेत्रांत करचें दानय उपासूय एक उपास केल्यार सहस्र उपास केलेले तितले पुण्यफल एक कसलें दान केल्यार सहस्र दान केलेले तितले पुण्यफल मेळटा म्हळ्यार एक दानाक कितलें फल मेळटा ताजे सहस्र गुणित फल मेळटा म्हूण सांगून ताजे नंतर रेणुका तीर्थ म्हूण मेळटा ते रेणुका तीर्था प्रयाण करता
तई तशीची पित्रांक देवतींक शुद्ध मनानं अर्चन कोरका. ताजे नंतर विमोचन तीर्थ म्हणून मेळटा. ते विमोचन तीर्थांतो स्नान कोरका म्हणून थंय दुखून पंचवटी क्षेत्र. पंचवटी क्षेत्रांतो थंय ईश्वराला सानिध्य असं. थंय परमेश्वराक पूज केल्यार जालें. त्यांची सकल सर्व अर्थ सिद्धी जाता म्हणून म्हणटाच. थंय दुखून वरुणाल तीर्थ तैजस तीर्थ थंयक प्रयाण कोरका. त्या तीर्थांतू भारी उज्वाडके तैजस तीर्थाची लागीची सर्व देवतेनं सर्व ऋषी महर्षीनं ते गुहा म्हळ्या षण्मुखाक देवसैन्याचे अधिपती जाऊन केलेले म्हणून तैजस तीर्थ. तशी तैजस तीर्था पूर्व दिक्का कुरुतीर्थ म्हणलेक अनेक प्रसिद्ध तीर्थच. कुरुतीर्थे नरः स्नात्वा ब्रह्मचारी जितेंद्रिय सर्व पाप विशुद्धात्मा ब्रह्मलोकं प्रपद्यते. कोण नियत व्रतधारी जाऊन नियताहार जाऊन ब्रह्मचर्य व्रत रस्तकी ते कुरुतीर्थ स्नान केल्यार ताका ब्रह्मलोक मेळटा म्हणून. स्वर्गद्वारं ततो गच्छे नियतो नियताशनः अग्निष्टोमम् अवाप्नोति ब्रह्मलोकं च गच्छति. कुरुतीर्थ स्नान जल्यानंतर यात्रेको मुखारी जितेंद्रिय जाऊन नियताहार जाऊन स्वर्गद्वारा प्रयाण कोरका. ते स्वर्गद्वार क्षेत्राक यात्रा केल्यारे तई तशी ब्रह्मलोक पावता म्हणून. आणि स्वर्गद्वार क्षेत्राचे यात्रा जल्लिनंतर अनरक तीर्थ क्षेत्र म्हणस अनरक तई कोण ना तक नरक वास मळले ना दुर्गती ನಂಚಿನ ಈತಕ म्हणारे चतुर्मुख ब्रह्म थंय नारायण समेत थंय असता म्हणून. मात्र ने ईश्वराल बायल पार्वती त्या क्षेत्रांत असं कोण तिगेल संदर्शन करता तांकांय सद्गती मेळटा. मागीर पार्वती क्षेत्रा लागीच उमापती विश्वेश्वरू तागेल दर्शन केल्लं हे सर्व पापान मुक्त जाता म्हणून. ताजे नंतर पद्मनाभ नारायणस ताकाय संदर्शन कोरका. तेंची क्षेत्रांतो सर्व देव तीर्थ सजी अनरक क्षेत्र म्हणायला पडत. सर्व दुःख निवारण जातांग गेले म्हणून. थंय दुखून स्वस्तिपुर क्षेत्र प्रदक्षिण केल्यार पुरो मस्त पुण्य मेळटा. गोदाना पुण्य धरून सकडी दानाचे पुण्य मेळटा. स्वस्तिपुर क्षेत्रा प्रवासानंतर पावन तीर्थ क्षेत्र त्या क्षेत्रांत कोण स्नान करता कोण पितृ देवतींक पुरय यथाविधी अर्चन करता तांकांय अग्निष्टोम यागाचे फल मेळटा म्हणून. ताजे नंतर गंगाहृद म्हणून म्हळेले एक पुण्य तीर्थस. त्या गंगाहृद तीर्थांतो 3 कोटी तीर्थाचे सानिध्य आशिल दिकून तांत कोण नाता तांक केन्नाय दुर्गती येना. अवसानानंतर मरणानंतर स्वर्गलोक प्राप्त जाता म्हणटाचे. ताजे नंतर एक आपगा तीर्थ ताजे लागी महेश्वर थंय आपगा तीर्थांतू न्हावन रुद्राक कोण अर्चन करता ताका रुद्रले गणांतू जागो मेळटा म्हणून म्हणटा. म्हळ्यार तवय रुद्र गण जाता म्हणून म्हणटाचे. ताजे नंतर हे गंगाहृदा विषय जालो गंगाकूप आपगा तीर्थ. हे पुरे स्नान जाल्ले नंतर स्थाणू वट म्हणून म्हळेले तीर्थक्षेत्र आसा. थंय स्थाणू वट तीर्थ आसा. थंय स्नान कोरका एक रात्री जागरण कोरका ताका कैलास मेळटा रुद्रलोक मेळटा म्हणून म्हणटाचे. स्थाणवट क्षेत्रा नंतर यात्रा करतल्यान वशिष्ठाला आश्रम सुचे बदरीपाचन क्षेत्राक वचुका. थंय बदरी म्हणलेले फल मेळटा म्हणून म्हणटा. ते बदरी फल खावका. ते वशिष्ठाले बदरीपाचन तीर्थक्षेत्राक वशिष्ठाला आश्रम थंय आसा. थंय वचून ते बदरी बोर म्हणटाचे आमचे गेल्यान बोरा फल म्हणटाचे. ते कोण खातकी 3 दीस खाल्ल्यार पुरके 3 दीस उपास करचे केवल बरे फल मात्र खावचे. 12 वर्ष पर्यंत बरे फल खावन तपस करतना महातपस्वींक कितले फल मेळटा पळय ते बरे थंय काही बदरीपाचन क्षेत्रांत 3 दीस बरा फल खावन उपास केल्यार मेळटा म्हणून. बदरीपाचना नंतर रुद्रमार्ग म्हळेले एक पुण्यक्षेत्र. त्या रुद्रमार्ग क्षेत्रांतू एक सगळे दीस म्हळ्यार रात्री फाल्ले 24 घंटे उपास कोण करता तो इंद्रलोका वता म्हणून. थंय दुखून एक रात्र तीर्थक्षेत्र म्हणून. त्या क्षेत्रांतू एक रात्री व्रत नियमार काढल्यार ताका ब्रह्मलोक मेळटा अवसानानंतर. एक रात्र तीर्थक्षेत्रानंतर आदित्याश्रमांत म्हण सांगच्याक ते सूर्याश्रम. थंय सूर्यतीर्थ म्हणून म्हळेलस. थंय स्नान करून सूर्यदेवाला आराधन कोण करता तो सूर्यलोका पावता. सोमतीर्थे नरः स्नात्वा तीर्थसेवी नराधिप. आदित्य तीर्थानंतर ताज लागी असचे चंद्रतीर्थ सोमतीर्थ. थंय स्नान करलेल्याक चंद्रलोक मेळटा. सूर्यलोक मेळटा सूर्यतीर्थ. थंय दुखून चंद्रलोक मेळटा चंद्रतीर्थ.
आतां हे पुरे खंयच्या कसं फल मेळटा म्हूण आमी म्हणचे थंय त्या तीर्थक्षेत्रात स्नान केलें इतलें फल मिळता वापास तितली फल कसं लेका म्हण पूरा यात्रा केलेले जन तसल्या कितले फल मेळत कसल मेळत नवे परमात्मू मेळत तशी जेव्हा सोमतीर्थ यात्रे नंतर ददीच्या तीर्थ म्हण मेळटा त्या ददीच्या तीर्थांत लागींची अंगैरसाल जन्म जाल्ले म्हण म्हणटाचे ददीच्या तीर्थांत कोण स्नान करता ताका अश्वमेध याग फल मेळटा मागीर सारस्वत लोक मेळटा म्हणटाचे ददीच्या तीर्थाचे स्नान जावन त्या यात्रिकान मुखार नियत व्रत निराहार जावन असल्यार आनी लायक नियत आहार जाल्यार आनी लायक निराहार जावन यात्रा करूं कोणाच्यानी जायना पळय तशें जावन नियत आहार इतलेची जेव एक पंता दिसान दीस रात्रेची मात्र जेव आजी दनपार जेवले पाय दनपार मात्र नानातलं रे घेवचे 3 पंता आहार आमी कितले घेता कपरे नियत आहार आनी कसल घेता म्हण म्हळेले एक संकल्प कंदमुला फल थंय मेळची फल तशी रांदपणी करूंक थंय कसले यात्रेच्या मुखार कडेन कसले अवकाश ना जेव हे तीर्थयात्रा करतले जनान पुराय तांणी बुक्केचे पुराय सोडूका जाता तशी मागीर कन्याश्रमात तीर्थ म्हूण मेळटा थंय 3 दीस उपवास व्रत केले रे तांकां कन्याश्रम नवे 100 जन देवकन्ये तांकां मेळटाच काय स्वर्गलोकय मेळटा थंय दुखून सन्निहती म्हणलें एक तीर्थक्षेत्र थंय प्रति म्हयन्यांतू सर्व देवते ऋषी महर्षी पुरे थंय येताचे म्हणून तशें जावन ब्रह्मादी देवते ऋषी महर्षींगेल सान्निध्य त्या सन्निहती तांणी पुरे थंय सन्निह जावनच सजी म्हणून कोण ते सन्निहती तीर्थांतो सूर्यग्रहणा कालांतो स्नान करतकी तांकां 100 अश्वमेध याग केलेले फल मेळटा तितले एक श्रेष्ठ महिमेचे तीर्थ ते पृथ्वींतू अंतरिक्षांतू सर्व न्हंय सरोवर वापी कूप तटाक सकल तीर्थ सक्कडी ते अमावास्ये ते दिसू सन्निहती तीर्थांत येवन पावताच काय तशें जावन सन्निहती म्हण थंय आयल्यांची म्हण थंय लागीं आसाची म्हण तांतो तीर्थ स्नान केल्यारय जाल्ले ते तीर्थ प्राशन केल्यारय जाल्ले स्वर्ग लोक प्राप्त जाता म्हण तशी कोण सूर्यग्रहण त्या बी राहुग्रहण म्हणटा पळय अमास ते दिसू कोण तंत तीर्थांत स्नान करून श्राद्ध करतकी ते श्राद्धाक कितले फल आसा म्हूण सांगता तांणी अश्वमेध सहस्रस्य समगिष्टस्य फलं स्नात एव समाप्नोति कृत्वा श्राद्धं च मानव यत्किंचित् दुष्कृतं कर्म स्त्रिया वा पुरुषेण वा स्नातमात्रेण तत्सर्वं नश्यते न अत्र संशय पद्मवर्णेन यानेन ब्रह्मलोकं प्रपद्यते सहस्र अश्वमेधाधिक याग नियमपूर्वक केल्यार कसं फल मेळटा पळय त्या फल सन्निहिती क्षेत्रांत सूर्यग्रहणात ते स्नान केल्यार मेळटा तितले मान्य स्नान मान्य श्राद्ध कोरका स्त्री जेवो पुरुष जेवो खंयचे सकಡೆ पाप कर्म केल्यारी त्या तीर्थांत स्नान केल्यार पवित्रात्म जाताचे तांगेल पाप पुरे परिहार जाता आनी तांणी मरणानंतर कमला फुल्ला वर्णाचे विमानार बैसून तांणी पद्मवर्णेन म्हळ्यार कमला फुल्ला वर्ण तांबड वर्णाचे विमानार बैसून ब्रह्मलोकाक वत्ताचे म्हूण सन्निहिती तीर्थक्षेत्रा यात्रा जाले थंय दुगून मुखार कोटी तीर्था वचुका त्या कोटी तीर्थांत स्नान केल्ले म्हण जाल्यार ते कोटी तीर्था मुचक्कुर्क म्हूण म्हणलें एक यक्षस ताका अभिदान केल्यार स्वर्णदान केलेलें फल मेळटा म्हूण सांगून तशी कोटी तीर्था लागींची गंगाहृद म्हूण म्हणलें एक पुण्यतीर्थ आसा सन्निहिती तीर्थक्षेत्र यात्रेनंतर कोटी तीर्थक्षेत्र म्हणलें कोटी तीर्थानंतर गंगाहृद म्हणलेले एक पुण्यतीर्थ तांत स्नान करका आणि देवता पूजनी केल्ली म्हण जाल्यार पितृश्राद्ध केले म्हणजे राजसूय अश्वमेध याग केलेले पशी चड फल मेळटा म्हण आता इतली तीर्थक्षेत्र यात्रेंत आमी एक आलोचना करीत नैमिष क्षेत्र आणि भूलोकांत नैमिष क्षेत्र अंतरिक्ष लोकांत पुष्कर क्षेत्र हे भारी विशिष्ट जावन आशिल्लें तीर्थक्षेत्र म्हणटाचे तिनी लोकांत एक कुरुक्षेत्र विशिष्ट पुण्यक्षेत्र म्हणून म्हणटाचे नैमिष क्षेत्रांत ते आसूचे तीर्थ कितली सकड तीर्थ सांगला आपले नैमिष क्षेत्र आशिल्ले तांत स्नान केल्ले ऐहिक फल मेळटा पुष्कर क्षेत्रात कितली तीर्थ स्नान केल्यार आमुष्मिक फल मेळटा जाल्यार कुरुक्षेत्र आसूचे कितली तीर्थ पळय तितल्यान तो स्नान केल्यार ऐहिक आमुष्मिक दोन्ही फलय मेळटा म्हण तशें जावन कुरुक्षेत्र पुष्कर नैमिष आणि पुष्कर क्षेत्र आणि नैमिष क्षेत्र पशी कुरुक्षेत्र तिनी लोकांत भारी नाव पाविल्ले भारी प्रसिद्ध क्षेत्र म्हण म्हणत तशी म्हणटाच के कुरुक्षेत्र
वैरच्यान वारे बिस्वतना त्या कुरुक्षेत्रा मातीचे धूळ अंगार पडल्यार पुरक कळवे कितले की पाप परिहार जावन सद्गती मेळटा म्हण म्हणटाचे म्हणटान कुरुक्षेत्रा महिमा कितले म्हण वापस सांगता नवे सरस्वती न्हंय आनी दृशद्वती न्हंय मध्यंत सुत्ते कुरुक्षेत्र तई वास कोर नाशिल जनसच्या परमस्त तांकां पुरायजन अवसाना स्वर्गची म्हण हाजे पशी फुडेची तीर्थयात्रे बळारी भीष्माले पुलस्त्यान सांगला गमिष्यामी कुरुक्षेत्रे साम्यहम कुरुक्षेत्र हांव कुरुक्षेत्रा वता आनी कुरुक्षेत्रांत तूं वास करता म्हणून एक पंत म्हणल्यार पुरकय सर्व पाप नाश जाता म्हणून तशी आनी कुरुक्षेत्र म्हळ्यार कितलेस म्हणून कितले ताजे गडी प्रदेश तरंतुका अरंतुका रामहृद मचक्रुका आता तितले तीर्थाचे विषय येईल नवे ताजे मध्य भागांत असोच पुण्यक्षेत्राची कुरुक्षेत्र त्याच कुरुक्षेत्राक समंत पंचक म्हणटाचे म्हळ्यार रामहृद म्हणून म्हणली पळय कोण परशुरामान 5 रक्ता मोड करून तांतू रचिक महर्षीले पित्रांगेले तागेले पित्रांगेले रचिक महर्षी जमदग्नी महर्षी हंगेले पुरे जनाला आशीर्वादान ते 5 शुद्ध उदकाचे मोडू जल्लेले म्हणून ताका आतां समंत पंचक तांतू नाल्लेले जनाक ब्रह्महत्य पितृहत्य मातृहत्य दोशादकून मुक्ती मेळटा म्हणून म्हणटाचे जेवो ते कुरुक्षेत्राक ब्रह्माले उत्तरवेदी म्हणून एक नाम आसा म्हणटात ताजे नंतर आतां तीर्थक्षेत्र यात्रे विशय येतना मुखारसून हे सगळेची इतली पळय धर्म नैमिष क्षेत्र पुष्कर क्षेत्र कुरुक्षेत्र 3 कडेचे यात्रा जाले नंतर मुखारसून धर्मतीर्थ क्षेत्र म्हणून म्हणलेले मेळटा थंय यमधर्मान कितली की वर्स तपस केलेले काय तेच्यान यमधर्माक गतिरच यमधर्मान निर्माण केलेले ते स्नान संध्या वंदनांनी कोरकाना त्या तीर्थाक धर्मतीर्थ क्षेत्र म्हणजे तागेले नावान प्रसिद्ध जाल्ले म्हण कोण ते धर्मतीर्थ क्षेत्र धर्मतीर्थांत स्नान करतकी 7 मात्याचे जन म्हळ्यार पुळ्ळई नंतवयचे परिशुद्ध जत्ताची म्हणून म्हणटाच धर्म तीर्थ क्षेत्र यात्रा जाली थंय दुखून मुखार ज्ञानपावन तीर्थ क्षेत्र म्हणून मेळटा थंय यात्रा केल्यार पुरकय तांकां अग्निष्टोम यागा फल अवसाना नंतर सर्व महाऋषींक मेळचे उत्तम लोक सकडी मेळटा थंय दुखून मुखार सौगंधिक वन मेळटा ते सौगंधिक वनांतो आता आमकां सौगंधिक अपहरणाचे विषय येता पळय मुखारसून महाभारतांत ते सौगंधिक वनांतो सर्व ब्रह्मयस सर्व देवते असची ऋषी महर्षी असची सिद्धचारण गंधर्व किन्नर किंपुरुष सर्पादी देवते पूरे जनाल सानिध्य थंय आसा म्हण तशें कोण तद्वनं प्रविशन्नेव सर्व पापे ही प्रमुच्यते कोण यात्रेक त्या वना प्रवेश केल्ले कुडले सर्व पापादकून तो विमुक्त जाता म्हण ताजे नंतर त्या वना लग्गीची खंयचे ज्ञानपावन क्षेत्र आदोकून सौगंधिका वन म्हळें पळय त्या सौगंधिका वना लग्गीची परम पवित्र जावन आशिल्ली सरस्वती न्हंय आसता म्हण म्हणटात ते सरस्वती न्हंयचे पिपल ताग जी तिरार एक पिपल वृक्ष आसा तांतो त्या पिपल वृक्षा पंदा हुत्ता दुखून ती सरस्वती देवी भायर येता सरस्वती न्हंय भायर येता थंय स्नान करता म्हण तेदन अश्वमेध याग केल्लेले फल मेळटा म्हण आनीचे यात्रे विशयी पायच्या दिसाक आमी पळोवया कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।